माझ्या बळीराजाचं राज्य येऊ दे आणि माझ्या या बळीराजाला खूप सारे धान्य होऊ दे। मित्रांनो, खरंच माझ्या या बळीराजाचं राज्य आहे का? पडला ना सर्वांना प्रश्न। आज आपल्या भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या अतिवृष्टीमुळे या शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। माझ्या या बळीराजासोबत काम करणारे, मेहनत करणारे जनावर, गाई, म्हशी, बैल हे अक्षरशः या पुरात वाहून गेले आणि त्याच्यामुळे माझ्या या बळीराजाचं खूप मोठा आधार हरवून गेलेला आहे। मित्रांनो, आम्ही शाळेत शिकत असताना आम्हाला अर्थशास्त्राचा एक विषय होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं गेलं होतं की भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। मित्रांनो, आज माझ्या भारतातील शेतकरी कर्जापायी मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करत आहे। कोण्या शेतकऱ्याकडे पैसा नाही म्हणून तो कर्जापायी आपली शेती विकून टाकत आहे आणि शहराकडे वळत आहे आणि शहरातला मोठा उद्योगपती त्या शेतकऱ्याची शेती घेत आहे। जो भारत देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि त्याच भारतातील शेतकरी आपली शेती विकतो, त्याच्या कर्जाचं नियोजन राहत नाही, याचं चिंतन होणं खूप महत्वाचं आहे। आज निसर्गाचा हंगाम म्हटला तर त्याच्यावर प्रेम करणारा केवळ माझा बळीराजा, कारण तो हंगामानुसार आपल्या शेतामध्ये पीक घेत असतो। आज भारतातील अर्थव्यवस्था या शेतावर अवलंबून आहे। शेतकरीची मेहनत, त्यानं केलेला कपाळ कष्ट, त्याच्यातून जो उत्पादन होतो त्याच्यावर त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो, सोबतच तो सर्वसामान्य माणसापर्यंत धान्य पोहोचवतो। मित्रांनो, आज आपल्याला सांगितले जाते की आपल्या भारत देशामध्ये भरपूर सारा अन्नसाठा आहे। जर हा अन्नसाठा संपला त्या दिवशी सर्वांना नक्की प्रश्न पडेल, म्हणजे आमच्याकडे पैसा राहून सुद्धा धान्य राहणार नाही। जेवढा माझ्या सीमेवर माझा जवान आवश्यक आहे तेवढाच माझ्या भारतातील किसान तेवढाच मला आवश्यक आहे। आज आपल्या भारतात शासनाकडनं भरपूर साऱ्या योजना दिल्या जातात, म्हणूनच आज आपल्या या महाराष्ट्रात, आपल्या भारतात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची योग्य ती कारवाई करून शासनाने त्याला योग्य तो मोबदला द्यावा। ज्याच्या शेळ्या वाहून गेल्या आहेत, ज्याच्या म्हशी वाहून गेलेल्या आहेत, ज्याचं संपूर्ण व्यवसाय त्या शेळ्याच्या दुधावर किंवा त्या म्हशीच्या दुधावर होतं, त्याच्यासाठी ती योग्य उपाययोजना करावी। ज्याचं पीक वाहून गेलं त्याला योग्य तो मोलभाव द्यावा, जेणेकरून माझ्या भारतातील शेतकरी, महाराष्ट्रातील शेतकरी हा आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करेल। आज आपल्या भारतातील मोठा उद्योगपती आत्महत्या केला तर त्याचे मोठे मोठे होल्डिंग्स, मोठे मोठे बॅनर्स लावून आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि जो कृषीप्रधान देश आहे त्याच कृषीप्रधान देशामध्ये माझा शेतकरी कर्जापायी, त्या कर्जाच्या अनियमिततापायी, नियोजन नसल्यामुळे आत्महत्या करतो, त्याचं काय? म्हणूनच मी देवाला हीच प्रार्थना करेल की माझ्या बळीराजाचं एक दिवस राज्य येऊ दे आणि माझ्या बळीराजाचं सर्वात जास्त विकास होऊ दे, कारण माझी जर भारताची अर्थव्यवस्था जर त्या शेतीवर अवलंबून असेल तर भारतातील प्रत्येक शेतकरी हा विकसित झाला पाहिजे। भारतातील शेतकरी का बरं आत्महत्या करतो? भारतातील शेतकरी कर्ज घेऊन त्याचं नियोजन का बरं होत नाही?
हे प्रत्येकाने याचं चिंतन केलं पाहिजे. एवढंच मला सांगायचं होतं.